नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी कॉम्प्युटरवर जे 10 प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत, म्हणजे बॉम्बे हायकोर्ट लिपिकमध्ये 90 प्रश्नांचा पेपर असणार आहे. त्यापैकी 10 प्रश्न हे संगणकावर किंवा कॉम्प्युटरवर असतील. तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण MS वर्डवर आधारित 50 प्रश्न पाहणार आहोत. आणि फक्त MS वर्डचा विचार केला तर त्याच्यावर हा तिसरा व्हिडिओ आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ झाल्यानंतर एकूण 150 प्रश्न आपले MS वर्डवरचे कंप्लीट होतील. आणि तसा संपूर्ण संगणकाचा विचार केला तर हा 6वा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 5 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळतील तर आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर कोर्ट भरतीच्या प्लेलिस्टमध्ये जा. तिथे तुम्हाला अगोदर झालेले सगळे व्हिडिओ मिळून जातील. आणि अतिशय असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खूप छान आणि IMP असे प्रश्न घेत आहे. यातले काही प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये रिपीट सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला फक्त संगणकाची माहिती पाहिजे असेल आणि 10ला 10 प्रश्न तुम्हाला बरोबर त्याचे प्रश्न म्हणजे 10ला 10 उत्तरं बरोबर येऊन 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर येऊन 10ला 10 गुण मिळवायचे असतील तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कॉम्प्युटर ई बुक विकत घ्या. फक्त 100+ GST मध्ये हे ई बुक आहे. पण तुम्ही जर न्यायालय भरती ई बुक किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतलेला असेल तर कॉम्प्युटर ई बुक सेपरेट घ्यायची आवश्यकता नाही. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा. MS वर्डमधील रिबनमध्ये टॅब्स, ग्रुप्स आणि डॅश डॅश असतात. MS वर्डमध्ये जे रिबन असतं त्या रिबनमध्ये काय काय असतं तर टॅब्स असतात, ग्रुप्स असतात आणि कमांड्स असतात. बी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे रिबनमध्ये काय काय असतं लक्षात ठेवा. टॅब असतो, ग्रुप्स असतात आणि त्याचबरोबर काय असतात कमांड सुद्धा असतात. चला त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे आता. होम टॅबमधील स्टाईल्स गटाचा उपयोग कशासाठी होतो. आता होम टॅबमध्ये जे स्टाईल्स नावाचा गट आहे ना त्याचा जो उपयोग आहे तो मजकुराला पूर्वनिर्धारित स्वरूप देण्यासाठी केला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. स्टाईलचा उपयोग हा कशासाठी केला जातो तर मजकुराला पूर्वनिर्धारित स्वरूप देण्यासाठी केला जातो. स्टाईल्स वापरून हेडिंग, टायटल्स इत्यादी स्वरूप आपल्याला करता येतात. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमधील इलस्ट्रेशन्स गटात काय असते. आता इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर इलस्ट्रेशन नावाचा एक गट आहे. तर त्या गटामध्ये काय असतं माहिती आहे का तर त्या गटामध्ये पिक्चर्स आणि शेप्स असतात. म्हणजे इन्सर्टमधील इलस्ट्रेशन या गटामध्ये पिक्चर आणि शेप असतात. वेगवेगळे आकार त्याच्यामध्ये दिलेले असतात. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा आता चौथा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. लेआउट टॅबमधील ओरिएंटेशन पर्याय कशासाठी वापरतात. आता लेआउट टॅबमध्ये जो ओरिएंटेशन नावाचा पर्याय आहे ना तो कशासाठी वापरला जातो माहिती आहे का तर पाने उभे किंवा आडवे करण्यासाठी वापरला जातो. लेआउट टॅबमधील ओरिएंटेशन नावाचा पर्याय कशासाठी वापरला जातो तर पानं जे आहेत ती उभे किंवा आडवे करण्यासाठी केला जातो. उभ्या पानाला आपण पोर्ट्रेट म्हणतो आणि आडव्या पानाला लँडस्केप असं आपण म्हणत असतो. रिव्ह्यू टॅबमधील कमांड्स गटाचा उपयोग कशासाठी होतो तर रिव्ह्यू टॅबमध्ये जे कमांड गट आहे ना त्याचा उपयोग हा टिप्पणी जोडण्यासाठी होतो. कशासाठी होतो तर टिप्पणी जोडण्यासाठी होतो. बी हे त्याचं उत्तर आहे. टिप्पणी जोडण्यासाठी रिव्ह्यू टॅबमधील कमांड्स गटाचा उपयोग होतो. त्यानंतर व्ह्यू टॅबमधील रीड मोड कशासाठी वापरतात तर नावातच आहे पहा रीड मोड. रीड म्हणजे काय वाचन करणे. मग व्ह्यू टॅबमधील रीड मोड कशासाठी वापरतात तर वाचनासाठी सोयीस्कर दृश्यासाठी म्हणजे वाचायला सोयीस्कर व्हावं अशा स्वरूपाची स्क्रीन दिसावी यासाठी रीड मोडचा वापर होतो. ज्यामुळे आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत नाही. डोळ्यांवर परिणाम न होता आपण मोबाईलवर बराच वेळ वाचू शकतो किंवा लॅपटॉपवर किंवा PCवर वाचू शकतो. त्याच्या पुढे होम टॅबमधील एडिटिंग गटात कोणते पर्याय असतात तर होम टॅबमध्ये जो एडिटिंग गट आहे ना त्यामध्ये फाइंड, रिप्लेस, सिलेक्ट हे पर्याय असतात. हे त्याचं उत्तर आहे. तर एडिटिंग गटामध्ये फाइंड, रिप्लेस, सिलेक्ट असे पर्याय असतात. त्याच्या पुढे 8वा प्रश्न आहे पहा. इन्सर्ट टॅबमधील लिंक गटात काय असते. आता इन्सर्ट नावाचा जो टॅब आहे ना त्याच्यामध्ये जो लिंक गट असतो त्याच्यामध्ये हायपर लिंक असते. काय असते
हायपरलिंक असते, ए हे त्याचं उत्तर आहे. हायपरलिंक हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे 9वा प्रश्न आहे पहा. डिझाईन टॅबमधील डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग गटाचा उपयोग कशासाठी होतो? तर डिझाईन टॅबमध्ये जे डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग आहे ना, त्याचा उपयोग थीम आणि रंग बदलण्यासाठी होतो. जे डिझाईनमधील डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग जो आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो? थीम आणि रंग बदलण्यासाठी होतो. हे सगळे MS वर्डचं सुरू आहे बरं का. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 1000 लाईक आले पाहिजे या व्हिडिओला. लेआउट टॅबमधील कॉलम पर्याय कशासाठी वापरतात? आता लेआउट टॅबमध्ये जो कॉमन पर्याय आहे ना, तो कशासाठी वापरला जातो माहित आहे का? तर पानाला स्तंभात विभागण्यासाठी होतो. कॉलम म्हणजे स्तंभ. तर पानाला स्तंभांमध्ये विभाजित करण्यासाठी कॉलम हा पर्याय वापरला जातो. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे आता. पुढचा प्रश्न आहे पहा. रेफरन्सेस टॅबमधील सिटॅशन्स अँड बायोग्राफी गटाचा उपयोग कशासाठी होतो? तर रेफरन्स टॅबमधील सिटॅशन आणि बायोग्राफी या गटाचा उपयोग संदर्भ सूची तयार करण्यासाठी होतो. बी हे त्याचं उत्तर आहे. संदर्भ सूची हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न आहे. मेलिंग टॅब कशासाठी वापरतात? तर मेलिंग नावाचा जो टॅब आहे तो कशासाठी वापरला जातो माहिती आहे का? तर मेल मर्ज करण्यासाठी तो वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. मेल मर्ज करण्यासाठी मेलिंग नावाचा टॅब वापरला जातो. त्याच्यानंतर आता 13 नंबरचा ऑप्शन आहे. डेव्हलपर टॅबमधील कंट्रोल्स गट कशासाठी असतो? आता डेव्हलपर टॅबमध्ये जो कंट्रोल गट असतो ना, तर कशासाठी असतो माहिती आहे का? फॉर्म तयार करण्यासाठी असतो. कशासाठी असतो? फॉर्म तयार करण्यासाठी असतो. बी हे त्याचं उत्तर आहे की डेव्हलपर टॅबमधील कंट्रोल हा गट फॉर्म तयार करण्यासाठी असतो. त्याच्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे पहा. होम टॅबमधील क्लिअर फॉर्मॅटिंग पर्याय कशासाठी वापरतात? तर होम टॅबमधील जो क्लिअर फॉर्मॅटिंग पर्याय आहे ना, तो सर्व फॉर्मॅट काढण्यासाठी वापरला जातो. नावातच आहे क्लिअर फॉर्मॅटिंग. क्लिअर म्हणजे काढून टाकणे. चला त्याच्या पुढे आता 15 नंबरचा ऑप्शन पाहूयात. मी परत सांगत आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. कमीत कमी 1000 लाईक आपल्या व्हिडिओला आले पाहिजे. 15 नंबरचा प्रश्न आहे पहा. इन्सर्ट टॅबमधील हेडर अँड फुटर गटात काय असते? तर इन्सर्ट टॅबमध्ये जे हिडर आणि फुटर गट, हिडर हे पानाच्या वर असतं आणि फुटर हे पानाच्या खाली असतं. त्याच्यामध्ये पेज नंबर दिलेले असतात पर्यायानुसार. ॲक्च्युली पेज नंबर हे फुटरमध्ये असतात, हिडरमध्ये सुद्धा काही ठिकाणी असतात आणि हिडरमध्ये मुख्य हेडलाईन त्या ठिकाणी दिलेली असते. तर पेज नंबर त्या ठिकाणी असतात. अजूनही आपल्याला 35 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस न्यायालय भरती ई बुक 200 रुपयाचं मोफत दिलेलं आहे. प्लस 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा याच्यात मोफत दिलेले आहेत. आणि याची फी फक्त 500 प्लस GST आहे. 500 रुपयामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स मोफत दिलेले आहेत. टेस्ट सिरीज आणि न्यायालय भरती ई बुक. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याचा पुढचा प्रश्न आता आहे 16 नंबरचा. तर 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे. ह्यू टॅबमधील नेव्हिगेशन पेन कशासाठी वापरतात? आता ह्यू टॅबमध्ये जे नेव्हिगेशन पेन आहे ना, ते कशासाठी वापरतात माहिती आहे का? तर हेडिंग शोधण्यासाठी वापरतात. कशासाठी वापरतात? हेडिंग शोधण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ए हे त्याचं उत्तर आहे, हेडिंग शोधण्यासाठी. त्याच्यानंतर आता 17 नंबरचा प्रश्न आहे. लेआउट टॅबमधील ब्रेक्स पर्याय कशासाठी वापरतात? तर लेआउट टॅबमधील जो ब्रेक पर्याय आहे ना, तो पान किंवा विभाग वेगळा करण्यासाठी वापरला जातो. हे त्याचं उत्तर आहे की पान किंवा विभाग वेगळा करण्यासाठी ब्रेक हा पर्याय वापरला जातो. आता रिव्ह्यू टॅबमधील लँग्वेज गट कशासाठी असतो? आता लिव्ही टॅबमध्ये जो लँग्वेज गट आहे ना, तो कशासाठी असतो माहिती आहे का? नावातच आहे, लँग्वेज म्हणजे भाषा. तर भाषांतर व भाषा निवडण्यासाठी रिव्ह्यू टॅबमधील लँग्वेज हा गट असतो. तर ए हे त्याचं उत्तर आहे, भाषांतर व भाषा निवडण्यासाठी. म्हणजे लँग्वेज गटातून भाषा चेक करता येते. इन्सर्ट टॅबमधील टेस्ट गटात काय असते? आता इन्सर्ट टॅबमधील जो टेस्ट गट आहे ना, त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का? टेस्ट बॉक्स असतो. इन्सर्ट टॅबमधील टेस्ट गटामध्ये काय असतो? तर टेस्ट बॉक्स असतो. हे त्याचं उत्तर आहे, टेस्ट बॉक्स हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 20वा प्रश्न आपण पाहूयात.
20वा प्रश्न आहे, डिझाईन टॅबमधील वॉटरमार्क कशासाठी वापरतात? तर डिझाईन टॅबमधील जो वॉटरमार्क आहे ना, तो कशासाठी वापरला जातो माहिती आहे का? तर पार्श्वभूमीत मजकूर दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे त्याचं उत्तर आहे. पार्श्वभूमीत मजकूर दाखवण्यासाठी वॉटरमार्क वापरला जातो. होम टॅबमधील पॅराग्राफ गटातील बुलेट्स कशासाठी वापरतात? तर होम टॅबमधील पॅराग्राफ गटामधील जी बुलेट्स आहेत ना, त्या सूची तयार करण्यासाठी वापरल्या जातात. तर बुलेट्सचा वापर कशासाठी केला जातो? सूची तयार करण्यासाठी या बुलेट्सचा वापर केला जातो. बुलेट माहिती आहे सर्वांना, वेगवेगळे चिन्ह त्या ठिकाणी दिलेले असतात पण लाईनच्या सुरुवातीला. लेआउट टॅबमधील साईज पर्याय कशासाठी वापरतात? तर लेआउट टॅबमधील जो साईज पर्याय आहे ना, तो पानाचा आकार बदलण्यासाठी वापरला जातो. लेआउट टॅबमधील साईज पर्याय कशासाठी वापरला जातो? तर पानाचा आकार बदलण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पानाचे आकार वेगवेगळे असतात, पोर्ट्रेट, लँडस्केप, A4 साईज, लेटर साईज वगैरे. रिव्ह्यू टॅबमधील प्रोटेक्ट गट कशासाठी वापरला जातो? आता रिव्ह्यू टॅबमधला जो प्रोटेक्ट गट आहे ना, त्याचा उपयोग संपादन मर्यादित करण्यासाठी केला जातो. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षित करणे, म्हणजेच एखाद्या गोष्टीचा वापर मर्यादित करणे. त्याच्यानंतर सुरक्षित करण्यासाठी ह्यू टॅबमधील रुरल पर्याय कशासाठी वापरला जातो? तर ह्यू टॅबमधील जो रुरल पर्याय आहे ना, तो कशासाठी वापरला जातो माहिती आहे का? तर मोजमाप दाखवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. रुरल जो पर्याय आहे त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? मोजमाप दाखवण्यासाठी. त्याच्या पुढे 25वा प्रश्न असा आहे, रिबनमधील डायलॉग बॉक्स लॉन्चर कशासाठी वापरतात? तर रिबनमधील जो डायलॉग बॉक्स लॉन्चर आहे ना, तो अधिक तपशीलवार सेटिंग उघडण्यासाठी वापरला जातो. अजूनही आपल्याला 25 प्रश्न पाहायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. त्याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त दिलेले आहेत. आणि आज त्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट अपडेट होत जातात. आणि शिपाईसाठी टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर ती सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे, हायकोर्ट प्यून टेस्ट सिरीज या नावाने. याच्यामध्ये 30 प्रश्नांच्या 65 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि बाकी टॉपिक वाईज टेस्ट आहे, 100 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा, रिबन सानुकूल कस्टमाइज करण्यासाठी कोणता मार्ग वापरतात? काय म्हटलेलं आहे आपल्याला? रिबन सानुकूल कस्टमाइज करण्यासाठी कोणता मार्ग वापरला जातो? तर त्यासाठी काय केलं जातं? सर्वात आधी फाईल टॅब ओपन केला जातो. त्यानंतर ऑप्शनमध्ये जायचं असतं आणि ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कस्टमाइज रिबनमध्ये गेलात की रिबन सानुकूल म्हणजे कस्टमाइज आहे. इंग्लिशमध्ये आपण कस्टमाइज म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला सानुकूल असं म्हटलं जातं. तर रिबन कस्टमाइज करण्यासाठी फाईल टॅबमध्ये गेल्यानंतर रिबन तुम्ही कस्टमाइज करू शकता. तर बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यात पुढे म्हणजे वर्ड ऑप्शनमधील कस्टमाइज रिबनमधून नवीन टॅब किंवा ग्रुप तयार करता येतात. दुसरा प्रश्न आहे पहा, क्विक ॲक्सेस टूलबार सानुकूल म्हणजे कस्टमाइज, हे लक्षात ठेवा. क्विक ॲक्सेस टूलबार कस्टमाइज करण्यासाठी कोणता पर्याय वापरतात? तर क्विक ॲक्सेस टूलबार कस्टमाइज करायचे असतील तर त्यासाठी सुरुवातीला माऊसचं राईट क्लिक करायचं, त्यानंतर कस्टमाइज क्विक ॲक्सेस टूलबार हे सिलेक्ट करायचं. तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याला क्विक ॲक्सेस टूलबार कस्टमाइज करू शकता. त्याच्या पुढे रिबन पूर्णपणे लपवण्यासाठी कोणता डिस्प्ले ऑप्शन वापरतात? तर रिबन जर आपल्याला पूर्णपणे लपवायचा असेल तर कोणता डिस्प्ले ऑप्शन वापरला जातो? तर त्याचं उत्तर आहे ॲटो हाईड रिबन, याचा वापर केला जातो. सी हे त्याचं उत्तर आहे. ॲटो हाईड रिबन या ऑप्शनचा वापर केला जातो. ॲटो हाईड रिबन निवडल्यास रिबन पूर्णपणे लपून जाते, हाईड होते. हाईड म्हणजे लपणे. होम टॅबमधील क्लिपबोर्ड गटातील फॉर्मॅट पेंटर कशासाठी वापरला जातो? आता होम टॅबमधील क्लिपबोर्ड गटातील जो फॉर्मॅट पेंटर आहे ना, नावातच आहे पेंटर, तर तो फॉर्मॅट कॉपी करण्यासाठी वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. फॉर्मॅट कॉपी करण्यासाठी फॉर्मॅट पेंटरचा वापर केला जातो. त्याच्या पुढे इन्सर्ट टॅबमधील ऑब्जेक्ट पर्याय कशासाठी वापरतात? तर इन्सर्ट टॅबमधील जो ऑब्जेक्ट पर्याय आहे ना, त्याचा वापर कशासाठी केला जातो माहिती आहे का? तर बाह्य फाईल किंवा ऑब्जेक्ट एम्बेड करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. याच्यामध्ये पहा, ऑब्जेक्ट पर्यायाने एक्सेल शीट इत्यादी एम्बेड करता येते. लेआउट टॅबमधील हायफिनेशन पर्याय कशासाठी वापरतात?
तर लेआउट टॅबमधील जो हायफिनेशन पर्याय आहे ना, तो शब्द विभागणी करण्यासाठी वापरला जातो. कशासाठी वापरतात? शब्द विभागण्यासाठी त्या पर्यायाचा वापर केला जातो. शब्द विभागण्यासाठी हायफिनेशनमुळे ओळीच्या शेवटी शब्द तुटतो. त्याच्या पुढे रेफरन्सेस टॅबमधील मार्क एंट्री पर्याय कशासाठी वापरतात? तर रेफरन्सेस टॅबमधील मार्क एंट्री हा जो पर्याय आहे ना, हा इंडेक्ससाठी नोंद चिन्हांकित करण्यासाठी वापरला जातो. इंडेक्ससाठी नोंद चिन्हांकित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि इंडेक्स तयार करण्यासाठी मार्क एंट्री वापरतात. मेलिन्स टॅबमधील प्रिव्ह्यू रिझल्ट पर्याय कशासाठी आहे? तर मेलिन टॅबमधील जो प्रिव्ह्यू रिझल्ट पर्याय आहे ना, तो कशासाठी आहे? तर मेल मर्ज परिणाम तपासण्यासाठी. म्हणजे आपण जो मेल मर्ज केलेले आहेत त्याचा परिणाम कसा आहे, ते मर्ज केल्यावर त्याचा रिझल्ट काय आलेला आहे ते तपासण्यासाठी प्रिव्ह्यू रिझल्ट याचा वापर केला जातो. त्याच्या पुढे रिव्ह्यू टॅबमधील कम्पेअर गट कशासाठी वापरतात? तर रिव्ह्यू टॅबमधील जो कम्पेअर गट आहे ना, तो कशासाठी वापरला जातो माहिती आहे का? तर दोन दस्तऐवज यांच्यामध्ये दस्तऐवज म्हणजे दोन डॉक्युमेंट यांच्यामध्ये तुलना करण्यासाठी. नावातच आहे कम्पेअर. कम्पेअर म्हणजे काय? तुलना. तर दोन डॉक्युमेंटमध्ये तुलना करण्यासाठी म्हणजे कम्पेअर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ह्यू टॅबमधील स्प्लिट पर्याय कशासाठी वापरतात? तर ह्यू टॅबमधील जो स्प्लिट पर्याय आहे त्याचा उपयोग हा एकाच दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट, एकाच डॉक्युमेंटचे दोन भाग करण्यासाठी. स्प्लिट म्हणजे विभागणी करणे. तर एकाच डॉक्युमेंटचे म्हणजे दस्तऐवजाचे दोन भागामध्ये विभागणी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. डिझाईन टॅबमधील पॅराग्राफ स्पेसिंग कशासाठी वापरतात? तर डिझाईन टॅबमध्ये पॅराग्राफ स्पेसिंग असतं हे लक्षात ठेवा. मे बी तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की पॅराग्राफ स्पेसिंग कशामध्ये असतं? तर डिझाईन बॉक्समध्ये असतं. तर त्याचा उपयोग कशासाठी होतो? परिच्छेदातील अंतर बदलण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दोन पॅसेज म्हणजेच परिच्छेदामधील अंतर कमी जास्त करण्यासाठी पॅराग्राफ स्पेसिंगचा उपयोग केला जातो. आता डेव्हलपर टॅबमधील मॅक्रो सिक्युरिटी पर्याय कशासाठी आहे? तर डेव्हलपर टॅबमध्ये ना मॅक्रो सिक्युरिटी नावाचा एक पर्याय आहे. तर तो कशासाठी आहे माहिती आहे का? मॅक्रो सुरक्षित ठेवण्यासाठी. मॅक्रो सिक्युरिटी कशासाठी आहे? तर मॅक्रो सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. आणि कमीत कमी 1000 लाईक आले पाहिजे या व्हिडिओला. इन्सर्ट टॅबमधील क्विक पार्ट्स कशासाठी वापरतात? तर इन्सर्ट टॅबमधील जो क्विक पार्ट आहे ना, तो वारंवार वापरला जाणारा मजकूर साठवण्यासाठी क्विक पार्ट्सचा वापर केला जातो. त्याच्या पुढे आता 14 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. ॲटो टेस्ट असतो ना, तो क्विक पार्ट्समध्ये जतन केला जातो किंवा सेव्ह केला जातो. लेआउट टॅबमधील लाईन नंबर्स पर्याय कशासाठी वापरतात? तर लेआउट टॅबमधील जो लाईन नंबर पर्याय आहे ना, तो ओळीचा क्रमांक दाखवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे लाईनचा जो क्रमांक आहे तो दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्या पुढे आता 15 नंबरचा प्रश्न आहे. रिव्ह्यू टॅबमधील रिस्ट्रिक्ट एडिटिंग पर्याय कशासाठी वापरतात? तर रिव्ह्यू टॅबमधील जो रिस्ट्रिक्ट एडिटिंग पर्याय आहे ना, तो संपादन मर्यादित करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे एडिटिंग एक काहीतरी त्याला बंधनं घालण्यासाठी. रिस्ट्रिक्शन म्हणजे काय? तर बंधनं. तर संपादित मर्यादित करण्यासाठी किंवा रिस्ट्रिक्ट एडिटिंगने काही भाग लॉक करता येतो. त्याच्या पुढे 16 नंबरचा प्रश्न आहे आता. अजून प्रश्न पाहूयात आपण. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200+ GST मध्ये हे बुक आहे आणि याच्यातून लिपिक व शिपाईचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होतो. चला त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता 16 नंबरचा. तर प्रश्न असा आहे पहा. ह्यू टॅबमधील ड्राफ्ट ह्यू कशासाठी वापरतात? तर ह्यू टॅबमधील जो ड्राफ्ट ह्यू आहे ना, तो जलद संपादनासाठी वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. कशासाठी वापरला जातो? जलद संपादनासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर होम टॅबमधील स्टाईल्स पेन उघडण्यासाठी काय वापरतात? आता होम टॅबमधील जर आपल्याला स्टाईल्स पेन उघडायचा असेल तर त्यासाठी ना डायलॉग बॉक्स लॉन्चर याचा वापर केला जातो. हे त्याचं उत्तर आहे. डायलॉग बॉक्स लॉन्चर हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे स्टाईल गटातील छोटा बाण क्लिक केल्यास स्टाईल्स प्लेन उघडते. इन्सर्ट टॅबमधील सिम्बॉल पर्याय कशासाठी वापरतात? तर इन्सर्ट टॅबमधील जो सिम्बॉल पर्याय आहे ना, तो कशासाठी वापरला जातो माहिती आहे का? तर विशेष चिन्ह घालण्यासाठी. खास करून गणिताची वगैरे किंवा इतर काही चिन्ह असतात ॲरो वगैरे,
तर ती विशेष चिन्ह घालण्यासाठी सिम्बॉलचा पर्याय केला जातो. सिम्बॉलमधून वेगवेगळी चिन्ह, वेगवेगळे सिम्बॉल आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर लेआउट टॅबमधील इंडेंट पर्याय कशासाठी वापरतात? तर लेआउट टॅबमधील जो इंडेंट पर्याय आहे ना, त्याचा उपयोग हा परिच्छेद आत किंवा बाहेर नेण्यासाठी वापरतात. इंडेंट टॅबचा उपयोग कशासाठी होतो? तर पॅसेज किंवा परिच्छेद आत किंवा बाहेर नेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्याच्या पुढे पाहता रेफरन्सेस टॅबमधील मॅनेज सोर्सेस कशासाठी वापरतात? तर रेफरन्सेस टॅबमधील जो मॅनेज सोर्सेस आहे ना, तो संदर्भ स्रोत व्यवस्थापित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कशासाठी वापर केला जातो? संदर्भ स्रोत व्यवस्थापित करण्यासाठी. सिटाटेशन स्रोत संपादित किंवा जतन करता येतं. मेलिंग टॅबमधील फिनिश अँड मर्ज पर्याय कशासाठी वापरतात? तर मेलिंग टॅबमधील फिनिश अँड मर्ज पर्याय हा कशासाठी वापरतात? तर मेल मर्ज पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बी हे त्याचं उत्तर आहे. फिनिश अँड म्हणजे मर्ज करून फिनिश कर म्हणजे मेल मर्ज पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्या पुढे पाहता ह्यू टॅबमधील मल्टिपल पेजेस पर्याय कशासाठी आहे? तर ह्यू टॅबमधील जो मल्टिपल पेजेस पर्याय आहे ना, तो कशासाठी आहे माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे एकाच वेळी अनेक पृष्ठे पाहण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ह्यू टॅबमधील मल्टिपल पेजेस पर्याय कशासाठी वापरतात? तर एकाच वेळी अनेक पृष्ठे पाहण्यासाठी. डिझाईन टॅबमधील पेज बॉर्डर्स कशासाठी वापरतात? तर डिझाईन टॅबमधील जो पेज बॉर्डर आहे ना, तो पानाला बॉर्डर देण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. कशासाठी उपयोग केला जातो? पानाला बॉर्डर देण्यासाठी. त्याच्यानंतर डेव्हलपर टॅबमधील ॲड इन्स गट कशासाठी वापरतात? तर डेव्हलपर टॅबमधील जो ॲड इन्स गट आहे ना, तो याच्यासाठी वापरला जातो की अतिरिक्त साधने जोडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. कशासाठी उपयोग केला जातो? तर अतिरिक्त साधने जोडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. रिबनमधील कंटेक्स्चुअल टॅब्स कधी वापरतात? तर रिबनमधील जो कंटेक्स्चुअल टॅब आहे ना, तो कधी वापरला जातो माहिती आहे का? तर विशिष्ट ऑब्जेक्ट निवडल्यानंतर त्याचा उपयोग केला जातो. केव्हा? विशिष्ट ऑब्जेक्ट निवडल्यानंतर. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते VAG अकॅडमी नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.